भाकणूक श्री क्षेत्र आदमापूर भाकणूक म्हणजेच भविष्यातील घडू पाहणाऱ्या घटनांची चाहूल. तसेच बाळूमामाने भक्तांना केलेला उपदेश म्हणजेच भाकणूक होय. बाळूमामा आजही भाकणुकीच्या माध्यमातून भविष्यात पुढे काय होणार हे सांगतात. भाकणुकीला सुरुवात करण्याआधी बाळूमामांच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहा. सादर करूयात बाळूमामांची भाकणूक. श्री तीर्थक्षेत्र आदमापूर येथील श्री सद्गुरू बाळूमामांची भाकणूक. मेघयान मळा माझ्या आगासाचा फळा, अश्मताच्या धारा. हाय की गा हाय मेघ उदंड हाय, हाय की गा हाय बांधा आड बांध शिवा आड शिव. मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय. मेघाच्या पोटी आजार हाय, पिका पाण्यावर हाच द्रोणागिरी डोंगरराव. देव एका पायावर उभा राहिलाय. लागलाय लागलाय तो दुनिया न्याहाळायला लागलाय. त्याच्या माग अंधार मोर अंधार पडलाय. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातलं हाय. पिंजऱ्यातला राघू भाषण करील चित्त देवाव. हाय की गा हाय ही धर्माची गादी हाय. धर्माच्या गादी तुम्ही राम राम करा. आदमापूर गाव पवित्र पुण्यभूमी राहील. आदमापूर हे तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर होईल. पाडवा एकादशीला माझा हित सोहळा निघतोय. 33 कोटी देव सोहळ्याला हजर होतील. मी स्वतः परब्रह्म असून शेष नारायणाची मी अवतार हाय. कांबळ्याच्या खोळत मी फुलाच्या माळत बसलोया. जग दुनियाची जडण घडण करीत असलोया. बाळू मामाचा हित दरबार भरलाया. बाळू मामांची कीर्ती जग दुनियेत वाढत जाईल. आदमापूरचा आगाध मोठा जगात झेंडा मिरवत जाईल.